नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 16.1 पहिला प्रश्न. येथे आपल्याला आकृतीमध्ये OP परपेंडिक्युलर आहे ST. OP हा परपेंडिक्युलर आहे, लंब आहे ST या जीवेला, आणि LM पॅरलल आहे जीवा ST. या दोन जीवा पॅरलल आहेत आणि OP परपेंडिक्युलर आहे ST. याचाच अर्थ काय होतो? या जीवेला परपेंडिक्युलर आहे म्हणजे या पण जीवेला परपेंडिक्युलर आहे हा सेगमेंट, बरोबर आहे. म्हणजे येथे 90 अंशाचा कोन तयार होईल कारण या पॅरलल आहेत. आणि ON ची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. ON एवढी लेंथ आहे 6 O to N, आणि LM आहे 16. LM एवढी लेंथ किती आहे? 16 आहे. आणि हा वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला परपेंडिक्युलर आहे. तो जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे हे दोन इक्वल पार्ट तयार होतात. एवढं अंतर 16 आहे म्हणजे हे 8 आहे आणि हे पण 8 आहे. पहा, एक प्रमेय लक्षात राहू द्या. वर्तुळ केंद्रातून कोणतीही एक जीवा असेल आणि वर्तुळ केंद्रातून आपण जर परपेंडिक्युलर काढला या जीवेवर, तर हा काय करतो? जीवेला दुभागतो म्हणजे इक्वल दोन भाग तयार करतो. याप्रमाणे एवढं अंतर 16 आहे, हे अंतर 16 आहे म्हणजे हे 8 आहे आणि हे पण 8 आहे याप्रमाणे. तर आता वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल? सर्वात मोठी जीवा पहा, हे वर्तुळ आहे, ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे आणि हा वर्तुळ केंद्र आहे. आता सर्वात मोठी जीवा म्हणजे काय होईल? ही पण जीवा आहे, परंतु सर्वात मोठी जीवा म्हणजे काय होईल? एक व्यास होईल. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास होईल. येथे आपल्याला सर्वात मोठी जीवा काढायची आहे, म्हणजेच काय? व्यास काढायचा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास. त्यासाठी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढावी लागेल. त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या होईल OL, एवढी त्रिज्या आहे, बरोबर आहे. हे 8 आहे, येथे 90 अंशाचा कोन आहे, हे 6 आहे म्हणजे हे किती असेल? येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू. 8 6 म्हणजे काय होईल? याचा स्क्वेअर इक्वल आहे याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे हे 8चा स्क्वेअर 64 होईल आणि प्लस 6चा स्क्वेअर 36 होईल. दोघांची बेरीज 100 होईल. म्हणजे हे अंतर किती आहे? 10 आहे, बरोबर आहे. हे अंतर 10 आहे. आपण पायथागोरस थेरमने आन्सर काढलेला आहे. OL ची लेंथ म्हणजे काय? रेडियस, ती किती आहे? 10 आहे. म्हणजे रेडियस आलेली आहे 10. म्हणजे व्यास किती असेल? डायमीटर याच्या डबल 20. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, त्यासाठी आपण त्रिज्या काढलेली आहे. त्रिज्या 10 आहे म्हणजे व्यास किती आहे? 20. व्यास 20 म्हणजेच काय? सर्वात मोठी लांबीची जीवा किती असेल? 20 सेंटीमीटर. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. एका वर्तुळाचा व्यास AC आहे, वर्तुळ आहे आणि हा व्यास AC आहे. B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. कोणताही एक बिंदू घेऊ आपण. सपोज हा बिंदू B घेतला आपण, वर्तुळावर आहे. तर पुढीलपैकी चुकीचे विधान, आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे यापैकी शोधायचं आहे. जर हे दोन पॉईंट आपण जॉईंट केले आणि हे दोन पॉईंट आपण जॉईंट केले म्हणजे काय आहे? एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा हा व्यास आहे. तर हा AC व्यास आहे. आता कोणताही एक बिंदू घेतला आपण वर्तुळावरील आणि असे जॉईंट केले. सपोज हा बिंदू घेतला आपण आणि असे जॉईंट केले तर येथे 90 अंशाचा कोन होतो. किंवा हा पॉईंट घेतला आपण, व्यासचे शेवटचे दोन पॉईंट असे जॉईंट केले तर येथे 90 अंशाचा कोन होतो. म्हणजे येथे कोणताही पॉईंट घेतला आपण आणि हे पॉईंट जोडून घेतले तर येथे 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे येथे काय आहे? 90 अंशाचा कोन तयार होतो. आता चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. कोन BCA हा लहान आहे 90 अंशापेक्षा. कोन BCA हा 90 अंशापेक्षा लहान होईल का? लहान होईल, कारण हा काटकोन त्रिकोण तयार होईल, बरोबर आहे. कारण एक कोन कसा आहे? 90 अंशाचा आहे. म्हणजे या दोघांची बेरीज 90 अंश पाहिजे. तर या कोणाचं माप कसं आहे? 90 अंशापेक्षा लहान असेल का? लहान आहे, बरोबर आहे. म्हणजे हा कोन 90 अंशापेक्षा लहान आहे. हे विधान सत्य आहे.
त्रिकोण BCA काटकोन त्रिकोण आहे, कारण एक कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, हे पण विधान बरोबर आहे. कोन CAB हा कोन कसा आहे, 90 अंशापेक्षा मोठा आहे का, येथे ग्रेटर दॅन दिलेला आहे. 90 अंशापेक्षा मोठा होणार नाही, कारण हा काटकोन त्रिकोण आहे, यामध्ये हा 90चा आहे, म्हणजे हा 90पेक्षा लहान असेल आणि हा पण 90 अंशापेक्षा लहान असेल, परंतु येथे मोठा दिलेला आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कंस ABCचे माप 180 आहे. कंस ABC म्हणजे एवढा कंस, याचं माप किती आहे, 180 अंश. बरोबर आहे, कारण हा सेंटर पॉईंट असेल सर्कलचा. जर सेंटर पॉईंटमधून असा अँगल काढला आपण, म्हणजे केंद्रीय कोन, तर या केंद्रीय कोनाचं माप किती असते, या कंसा एवढेच असते, किंवा कंसाचं जे माप आहे तेच या कोनाचं माप असते. आता येथे सेंटर पॉईंट हा आहे, म्हणजे हा कोन तयार होईल. हा कोन म्हणजे एक लाईन आहे, लाईनचं माप किती असते, 180, म्हणजे या अर्धवर्तुळाचं माप किती आहे, 180, म्हणजे या कंसचं माप किती आहे, 180. हे पण विधान सत्य आहे. चुकीचा पर्याय हा आहे, कारण हा कोन 90 अंशापेक्षा मोठा होणार नाही. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. चुकीचा ऑप्शन कोणता आहे, 3 नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. सोबतच्या आकृतीत मेजर ऑफ अँगल BAD या अँगलचं मेजरमेंट 35 डिग्री आहे, तर मेजर ऑफ अँगल BCD या अँगलचं मेजरमेंट किती असणार आहे. हा जो अँगल BCD आहे त्याचं मेजरमेंट किती असणार आहे. हे चारही पॉईंट BCD आणि A एका वर्तुळावर आहेत. B पॉईंट, C पॉईंट, D आणि A एका वर्तुळावर आहेत, बरोबर आहे. आणि येथे एक चौकोन तयार झालेला आहे. एका वर्तुळावर जर 4 पॉईंट असतील आणि ते आपण जॉईंट केले, हे 4 पॉईंट एकाच वर्तुळावर आहेत, येथे आपण जॉईंट केल्यानंतर येथे चक्रीय चौकोन तयार होतो. येथे चक्रीय चौकोन तयार होतो, म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. त्याप्रमाणे येथे पण चक्रीय चौकोन तयार झालेला आहे. तर चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म आहे, समोरच्या कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180. म्हणजे या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती आहे, 180, आणि या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती आहे, 180 आहे. आता या कोनासमोरील कोन हा आहे, या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 180. त्यापैकी हा 135 आहे, म्हणजे 180मधून त्यापैकी हा 35 आहे. 180मधून 35 वजा करू आपण, म्हणजे काय होईल, 5, 4, 145. म्हणजे या कोनाचं माप किती आहे, 145 अंश. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. हे चारही बिंदू एका वर्तुळावर आहेत आणि चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आपण वापरलेला आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. आकृतीमध्ये AB हा सेगमेंट, AC हा सेगमेंट आणि BC हा सेगमेंट हे इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तीनही सेगमेंट इक्वल लेंथचे आहेत. तर BOC हा जो अँगल आहे, अँगल BOC या अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे. पहा, येथे आपल्याला हे 3 सेगमेंट इक्वल दिलेले आहेत आणि येथे एक ट्रायंगल तयार होत आहे. तो ट्रायंगल कोणता आहे, तीनही साईड्स इक्वल आहेत, म्हणजे याचा अर्थ हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, समभुज त्रिकोण आहे, बरोबर आहे. म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोन पण इक्वल असतो, म्हणजे प्रत्येक कोन 60 डिग्रीचा असतो. येथे आपल्याला 3 बाजू एकरूप दिलेले आहेत. यावरून आपण समजून घ्यायचं की हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. म्हणजे हा कोन 60 अंशाचा आहे, याचा अर्थ याने आंतरखंडित केलेला कंस एवढा आहे. हा जो कोन आहे त्याने एवढा कंस कवर केलेला आहे, म्हणजे याचं माप किती आहे, 120. याचं माप किती होईल, 120, बरोबर आहे. आणि हा काय आहे, केंद्रीय कोन आहे, कारण हा सर्कलच्या सेंटरमधून तयार होत आहे.
म्हणजे या कोनाचा शिरोबिंदू आणि सर्कलचा सेंटर पॉईंट एकच आहेत, म्हणजे हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसा एवढे असते. म्हणजे हा कंस 120चा आहे B2C, बरोबर आहे. म्हणजे हा कोन पण किती आहे 120 अंशाचा आहे. या कोनावरून आपण या कंसाचं माप काढलेलं आहे. या कंसाचं माप म्हणजे या केंद्रीय कोनाचं माप 120. हा कंस आहे 120चा, म्हणजे हा कोन आहे 120 अंशाचा. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. आकृतीमध्ये O केंद्रातून जाणारी PR ही जीवा असून PR ही जीवा आहे आणि व्यास पण आहे. कोन QPR हा कोन QRPच्या दुप्पट आहे. म्हणजे याचं माप किती आहे, डबल आहे. याचं माप डबल आहे या कोनापेक्षा. या अँगलचं मेजरमेंट डबल आहे या अँगलपेक्षा. तर QPRचं माप किती, QPR हा कोन किती अंशाचा असणार आहे. PR ही जीवा आहे, परंतु ही जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून पास होत आहे. सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी जीवा म्हणजे व्यास आहे. आणि सर्कलवरील कोणताही पॉईंट घेतला आपण आणि येथे अँगल तयार केला तर येथे 90 अंशाचा कोन तयार होतो, हे आपल्याला माहिती आहे. सर्कल आणि हा समजा व्यास आहे. आता कोणताही एक बिंदू घेतला आपण सर्कलवरील आणि या व्यासाचे अंत्यबिंदू म्हणजे असा अँगल तयार केला आपण, हा पॉईंट आणि हा पॉईंट असे जॉईंट केले तर येथे 90 अंशाचा कोन होतो. हा जरी पॉईंट घेतला आपण आणि हे दोन पॉईंट आपण जॉईंट केले तर येथे 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे येथे 90 अंशाचा कोन तयार होईल. आणि हा कोन आणि हा कोन यामध्ये रिलेशन आपल्याला दिलेला आहे, हा डबल आहे या कोनापेक्षा. म्हणजे हा किती असायला पाहिजे, तिघांची बेरीज 180 पाहिजे. हा जर x असेल तर हा 2x, बरोबर आहे. हा 90 आहे, तिघांची बेरीज 180, म्हणजे हा 90चा आहे. हा 2x घेऊ आपण आणि हा x घेऊ, कारण याच्या डबल आहे हा. तिघांची बेरीज किती पाहिजे 180, म्हणजे हे 3x होतील. 3x बरोबर हे 90 इकडे जातील, 90 राहतील. म्हणजे xची किंमत काय मिळेल आपल्याला, xची किंमत आपल्याला 30 मिळणार आहे, बरोबर आहे. 3 भागाकारामध्ये जातील 30. x हा 30 आहे, म्हणजे हा किती पाहिजे 30 दोन्ही 60, म्हणजे हा 60चा असेल, हा 30चा असेल, याच्या डबल हा आहे, बरोबर आहे. आणि हा 90, तिघांची बेरीज 180, म्हणजे हा कोन किती आहे 60 अंशाचा आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. फक्त येथे हे लक्षात यायला पाहिजे की ही जीवा सर्कलच्या सेंटरमधून पास होत आहे, म्हणजे व्यास आहे, म्हणजे येथे होणारा अँगल 90 अंशाचा आहे. येथे काटकोन त्रिकोण तयार होतो आणि हा कोन या कोनाच्या डबल आहे, म्हणजे हा 30चा, हा 60चा, तर हा 90चा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. आकृतीत AB हा व्यास आहे, AB हा व्यास आहे, AC 12 आहे, AC ही लेंथ 12, BC 5 ही लेंथ आहे 5. तर वर्तुळाची त्रिज्या किती. हा सेंटर पॉईंट आहे, म्हणजे एवढं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. एवढं डिस्टन्स म्हणजे त्रिज्या होईल, बरोबर आहे. परंतु हा व्यास होईल, एवढा व्यास आहे. आता या व्यासचे एंड पॉईंट आणि सर्कलवरील हा पॉईंट येथे अँगल तयार होतो, हा 90 डिग्रीचा अँगल असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे. म्हणजे एवढी बाजू आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरमने. त्याचे हाफ करणार आपण, म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळणार आहे. कारण हा व्यास आहे, 90 अंशाचा कोन हा आहे, यासमोरची बाजू म्हणजे कर्ण आहे, आपला हायपोटेनस आहे. म्हणजे ABचा वर्ग बरोबर काय असेल, ACचा वर्ग आणि BCचा वर्ग, 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे 144 आणि 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज 169. ही ABचा वर्ग ही किंमत आहे. आपल्याला AB पाहिजे, म्हणजे वर्गमूळ घेणार आपण. याचं वर्गमूळ काय आहे 13, म्हणजे ABची लेंथ किती आहे 13 आहे. एवढी लेंथ म्हणजे व्यास आपल्याला डायमीटर मिळत आहे 13. आपल्याला त्रिज्या पाहिजे,
त्रिज्या किती असेल याची अर्धी म्हणजे 13चे हाफ म्हणजे काय होतील 6.5 बरोबर आहे. व्यास किती आहे 13 म्हणजे त्रिज्या किती असेल 6.5 हे 6.5 दोघांची बेरीज 13 6.5 सेंटीमीटर. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. फक्त येथे काटकोन त्रिकोण तयार होतो हे लक्षात यायला पाहिजे. या दोन बाजू माहिती आहेत. ही बाजू आपल्याला काढता येईल. ही बाजू म्हणजे व्यास आहे आपल्याला त्रिज्या काढायची. जो व्यास आहे त्याचे आपण अर्धे करणार म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न. आकृतीमध्ये मेजर ऑफ अँगल SPQ हा कोण किती अंशाचा असणार आहे. SPQ या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. येथे या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत आणि हा कोण 40 अंशाचा दिलेला आहे. हा कोण 40 अंशाचा आहे. ही कॉड आहे आणि येथे हा कोण आहे म्हणजे हा 40चा आहे. तीच कॉड आहे आणि हा कोण आहे म्हणजे हा पण कोण किती आहे 40 अंशाचा. म्हणजे एखादं सर्कल असेल आणि एक आपण जीवा काढली. समजा ही जीवा काढली. आता वर्तुळावरील हा जो पॉईंट घेतला आपण येथे होणारा अँगल हा जो अँगल आणि येथे एक पॉईंट घेतला आपण आणि या जीवेचे हेच एंड पॉईंट घेतले आपण सपोज ए आणि बी तर हा अँगल एकरूप असतात. हा अँगल किंवा येथे पॉईंट घेतला आपण आणि हे एंड पॉईंट आपण जॉईन केले तरी हे अँगल इक्वल असतात. म्हणजे एकाच जीवेमुळे तयार होणारे हे दोन कोन आहेत. हा जो अँगल आहे या अँगलमध्ये ही जीवा आहे कवर केलेली बरोबर आहे आणि याच अँगलमध्ये ही पण जीवा आहे म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत. आता हे दोन सेगमेंट इक्वल आहेत कशामुळे कारण आपल्याला इथे मार्किंग इक्वल दिलेली आहे म्हणजे या दोन बाजू सारख्याच आहेत म्हणजे हा येथे समद्विभुज त्रिकोण तयार होईल बरोबर आहे. समद्विभुज कारण या दोन बाजू इक्वल आहेत. SPQ हा ट्रायंगल कोणता होईल समद्विभुज म्हणजे एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात म्हणजे हे दोन कोण एकरूप असतील. या बाजू समोरील कोण हा आणि या बाजू समोरील कोण हा म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. हा कोण आणि हा कोण हे एकरूप आहेत परंतु हा समद्विभुज आहे. याचं माप 40 आहे आणि या दोघांचं माप सारखंच आहे. समजा हा x असेल तर हा पण x आहे बरोबर आहे. आपल्याला या कोणाचं माप काढायचं आहे. मग तिघांची बेरीज 180 x हे 2x होतील आणि हे प्लस 40 या तिघांची बेरीज किती होईल 180 म्हणजे 2x हे 40 इकडे मायनस होतील म्हणजे 140 म्हणजे x = 70 बरोबर आहे. हा 70 असेल आणि हा पण 70च असणार आहे. आपल्याला या कोणाचं माप विचारलेलं आहे. SPQ हा कोण किती आहे 70 अंशाचा. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. हा कोण 70 अंशाचा. या कोणावरून आपण हा कोण काढला परंतु हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे हे दोन कोण याचे एकरूप असतील आणि तिघांची बेरीज 180. हा x आहे हा x आहे हा 40चा आणि हे दोन इक्वल पाहिजेत आणि तिघांची बेरीज 180 म्हणजे हा 70चा मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न. आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे म्हणजे ही त्रिज्या आहे ही आहे 10 सेंटीमीटर. OM परपेंडिक्युलर आहे OM परपेंडिक्युलर आहे ABला म्हणजे या कॉर्डला या जीवेला हा परपेंडिक्युलर आहे. वर्तुळाच्या सेंटरमधून काढलेला परपेंडिक्युलर वर्तुळ केंद्रातून काढलेला लंब म्हणजे परपेंडिक्युलर त्या कॉर्डला त्या जीवेला काय करतो दुभागतो म्हणजे या परपेंडिक्युलरमुळे या जीवेचे दोन इक्वल भाग तयार झालेले आहेत. AM आणि MB हे इक्वल असतात कारण हा परपेंडिक्युलर आहे त्यामुळे काय होते ही जीवा दोन इक्वल पार्टमध्ये विभागली जाते. आता OMची लेंथ 6 आहे. OM एवढी लेंथ 6 आहे तर आपल्याला ABची लेंथ काढायची आहे. एवढी लेंथ काढायची आपल्याला A पासून B पर्यंत एवढं डिस्टन्स किती असणार आहे. कसं काढता येईल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा 90 अंशाचा कोन आहे म्हणजे हा हायपोटेनस आहे म्हणजे 10चा स्क्वेअर किती असेल
या 6चा स्क्वेअर आणि प्लस एम बीचा स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय होईल, एम बीची लेंथ मिळेल. एम बीची जी लेंथ आहे तीच ए एमची आहे, किंवा एम बीची लेंथ आपण डबल करू म्हणजे आपल्याला ए बीची लेंथ मिळणार आहे. हे 100 होतील आणि हे 36 होतील आणि प्लस एम बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे 100 - 36 म्हणजे 64, म्हणजे काय, एम बीचा वर्ग. आपल्याला फक्त एम बी पाहिजे, वर्ग नको, म्हणजे वर्गमूळ घेऊ आपण. 64चं वर्गमूळ 8. 8 म्हणजे काय आहे, एम बीची लेंथ. एम बीची लेंथ किती आहे, 8, आणि तीच लेंथ ए एमची पण आहे. 8 आणि 8 16, दोघांची बेरीज म्हणजे ए बीची लेंथ, बरोबर आहे. ए बी म्हणजे काय असेल, ही लेंथ आणि ही लेंथ, किंवा एम बीची डबल, ही 8 आहे म्हणजे 16. ए बी किती असेल, 16. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे. येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न. आकृतीमध्ये लघुकंसाच्या किती जोड्या एकरूप आहेत? पहा लघुकंसाच्या किती जोड्या एकरूप आहेत. लघुकंस म्हणजे काय, हे वर्तुळ काढलं आपण, हा सेंटर पॉईंट, तर हे अर्धवर्तुळ होईल. हे एक अर्धवर्तुळ आणि हे एक अर्धवर्तुळ, बरोबर आहे. म्हणजे या अर्धवर्तुळाचं माप किती आहे, 180 अंश. कारण ही लाईन आहे, हिचं मेजरमेंट किती आहे, 180. म्हणजे हा केंद्रीय कोन, या लाईनचा केंद्रीय कोन किती होईल, हा 180 अंशाचा होईल. परंतु लघुकंस म्हणजे काय, यापेक्षा लहान पाहिजे. हे जे अर्धवर्तुळ आहे, असा अर्धकंस यापेक्षा लहान पाहिजे. म्हणजे एवढा कंस चालेल आपल्याला, एवढा कंस, लघुकंस. म्हणजे 180पेक्षा लहान कंस पाहिजे आपल्याला. हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, कारण विरुद्ध कोन आहेत. हा सेंटर आहे सर्कलचा, तर एकरूप आहेत, विरुद्ध कोन आहेत. म्हणजे हा कंस आणि हा कंस एकरूप असेल, कारण हा केंद्रीय कोन, हा कंस आहे. या केंद्रीय कोनाचं माप म्हणजे या कंसाचं माप असणार आहे, कंस DQC, बरोबर आहे. आणि या कंसाचं माप म्हणजे या केंद्रीय कोनाचं माप असणार आहे. परंतु हे दोन कोन एकरूप आहेत, म्हणजे हे दोन कंस एकरूप आहेत. हा कंस DQC आणि APB हे दोन कंस एकरूप आहेत. त्याप्रमाणे हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, बरोबर आहे. कारण हे पण विरुद्ध कोन आहेत. हा कोन आणि हा कोन हे पण दोन विरुद्ध कोन आहेत. म्हणजे हा केंद्रीय कोन तर हा कंस होईल. म्हणजे या कंसाचं माप किती आहे, पहा या कंसाचं माप किती आहे, असा एवढा कंस येईल तो, B to C व्हाया R. हा कंस आणि हा कंस 180पेक्षा लहानच असणार आहे, कारण अर्धवर्तुळापेक्षा लहान आहे, बरोबर आहे. म्हणजे हा कंस आणि हा कंस ही पण जोडी एकरूप असणार आहे. म्हणजे ही एक जोडी आणि ही एक जोडी, दोन जोड्या होतात. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.